एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर तपासासाठी मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालंय। पोलिसांच्या पथकाकडून तक्रारदार आणि विद्यार्थिनीच्या घरी पथक दाखल झालेलं आहे। तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीचं घर बंद असल्यानं पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई पोलीस नंदुरबारमध्ये कुणाकुणाची चौकशी करतात याकडेही लक्ष आहे। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकाचा पेपर फुटल्याचा आरोप रोहित पवारांनी केल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती आणि मुंबई पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरू केलेला आहे। या घटनेत नंदुरबारचाही उल्लेख आल्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक आज नंदुरबारमध्ये दाखल झालं असून या एकूण प्रकरणातील तक्रारदार असलेल्या गौरव पाटलांचंही घर या ज्ञानदीप सोसायटीत आहे। त्यामुळे पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून ज्ञानदीप सोसायटीच्या परिसरात पोलिसांकडून आता चौकशी सुरू आहे। एकूणच या चौकशीत मुंबई पोलीस कुणाकुणाची चौकशी करतात आणि त्यांच्या हाती काय लागतं याकडे आता संबंधित महाराष्ट्राचं लक्ष लागलं असलं तरी नंदुरबारमध्ये कुणाकुणाची चौकशी होते अशा चर्चा आता रंगू लागल्यात। एकूणच मुंबई पोलिसांचे पथक आज नंदुरबारमध्ये काय कारवाई करते आणि कुणाला ताब्यात घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार।